नमस्कार मंडळी, मी नीलम सावंत चविष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा मुरंबा. आवळे हे मी पाव किलो आवळे घेते. आता बाजारात छान छान आवळे येतात ना, तर हे आपलं वर्षभर टिकावे म्हणून मी हा असा आवळ्याचा मुरंबा करून घेते. तर हा मुरंबा स्वच्छ हे मी पाव किलो आवळे घेतले. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, पाणी नको जरा पण. आणि गूळ घेतला. आता गूळ मी पाव किलोच गूळ घेतला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घ्या, कारण कोणाला तुरट आवडतो. तर हा जास्त गूळ टाकलं तर गोड होतात ना, छान गोड होऊन मग मुलं पण छान खातील, आपल्याला पण छान लागतं. तुरट असतात ना आवळे थोडे म्हणून. तूप 2 चमचे तूप लागेल. आणि हे दालचिनी आणि लवंग थोडेसे, आणि वेलची पावडर, वेलची आणि जायफळ पावडर. आता मी हे आवळे मोठ्या किसणीवर असे किसून दाखवते तुम्हाला कसे. हे बघा, हे असे किसून किसते. हे असे थोडे मोठ्या किसणीवर किसायचे. तुम्ही छोट्या पण किसू शकता, असं काही नाही, छोट्या किसणीवर पण किसू शकता. ह्याच्यामध्ये ई विटॅमिन्स भरपूर, कॅल्शियम भरपूर, आणि हे केसासाठी तर खूपच छान. एक आवळा तर रोज खावा माणसाने. पायाची शुगर, पायाची हड्डी वगैरे असेल ती पण व्यवस्थित होते. शुगर लेवलमध्ये येते ह्याच्याने. बहुगुणकारी आहे हा आवळा. सगळ्यांनी आवर्जून खावा. आणि या दिवसात तर भरपूर येतात. हे असे साठवून ठेवायचे. सगळे आवळे मी हे किसून घेतले. आणि आता ह्या बिया आहेत ना, या तुम्ही पाण्यात उकळवून ह्याचं पाणी केसाला लावू शकता. फेकून नाही द्यायच्या. ह्या बिया चांगल्या पाण्यामध्ये उकळवायच्या आणि केसांना लावायच्या. कढई गरम झाली की याच्यात 2-3 थेंब तुपाचं चमचे टाकायचे. नंतर हे थोडी दालचिनी आणि लवंग असं टाकून घेतलं. ते जरा परतवून घ्यायचं असं तुपावरती. थोडं परतलं की आपण हा आवळ्याचा किस केलाय ना, तो टाकायचा. चांगलं असं परतवून घ्यायचं. तुपावर जरा परतवून थोडासा जरा वाफवून घ्यायचं. म्हणजे थोडासा परतून थोडी एक वाफ काढायची. तर आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया. हे बघा, 2 मिनिटानंतर अशी बघा थोडेसे असे नरम झाले कीस, आणि पाणी पण सुटले बघा याला. थोडा कलर बदलला आणि थोडंसं 2 मिनिटं फक्त वाफ देईन. आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकते. गूळ हा मी पाव किलो घेतलाय. हा गूळ तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त घेऊ शकता. कोणाला गोड आवडतं, कोणाला तुरट आवडतं, कमी पण करू शकता, जास्त पण करू शकता. मी पाव किलो घेतलाय. असं जरा आता गूळ वितळवायचा ह्याच्यामध्ये चांगला.
हा बघा आता पूर्ण गुळ वितळला आहे ह्याच्यामध्ये. असा मध्ये मध्ये असं परतत राहायचं, कारण का हे तयार व्हायला मुरवळा 30-25 मिनिटं लागतात. एक तारी असं म्हणजे ते गुळाचं आहे ना, असं बघा गुळ आहे ना हा, असं एक तारी असं हे पाक तयार झाला पाहिजे. अजून काय झालेलं नाही आहे बघा. असं एक तारी पाक असं जरा झाला पाहिजे तयार. आणि मी ह्याचा गुळ वापरलाय, सेंद्रिय गुळ वापरलाय. तुम्ही म्हणून याचा कलर असा थोडा काळपट असा वाटतोय. नाहीतर म्हणजे कसं तुम्ही साधा गुळ वापरला तर तो कसा जरा पिवळसर असा दिसतो ना तो गुळ. हा कसा जरा काळपट दिसतो गुळ. हा सेंद्रिय मी गुळ वापरलाय. आता हे बघा, असा हाताला बघा असं चिकट आणि एक तारी असा, हे बघा असं एक तारी असं पाक तयार झाला. आता हे जास्त आटवत बसायचं नाही, कारण का मग जेवढं आपण आटवू ना तेवढं तो घट्ट होत जाईल. म्हणून आता हा तयार झाला. आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते. वेलची आणि जायफळ दोन्ही मिक्स आहे. तर थोडीशी एक वाफ आणायची की हे झालं. त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे ना ते जायफळ पावडर आणि वेलची पावडर. थोडीशी एक वाफ आली की बंद करायचा गॅस. जास्त आटवत नाही बसायचं, एवढंच ठेवायचं. आणि हे चांगलं काचेच्या बरणीत भरून ठेवून द्या, वर्षभर चांगला टिकतो. थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं वरून, कारण का हे टिकण्यासाठी. पूर्ण वर्षभर मग तुमच्या मुरंब्याला बुरशी येणार नाही, काही नाही, बुरशी वगैरे येत नाही आणि चांगला टिकतो वर्षभर. म्हणून हा थोडंसं मीठ किंचितसं टाकायचं. आणि हे एवढं असं हे पातळ असं ठेवून द्यायचं. जास्त आटवायचं नाही, नाही तर खूप घट्ट होतं. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.